माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात आले तरी मीच खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रतिक्रिया। अशोक चव्हाणांना मी नाही तर तेच मला घाबरतात, कारण मी त्यांना पराभूत करून निवडून आलोय। चव्हाण जरी भाजपात आले तरी मला काहीच फरक पडणार नाही आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मीच उमेदवार आहे आणि माझाच विजय होणार असून तो 4 पटीने होणार असल्याची प्रतिक्रिया नांदेडचे भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली। अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा 22 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे। हा सोहळा जनतेने दिवाळीसारखा साजरा करावा असे आवाहनही भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले। तर राजकीय चर्चांच्या अनुषंगाने बोलताना चिखलीकरांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात आले तरी आणि नाही आले तरी मला काही फरक पडणार नाही, कारण मीच पुन्हा खासदार होईल असा दावा खासदार चिखलीकर यांनी केलाय। 22 जानेवारी रोजी 12:20 प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना अयोध्यामध्ये होणार आहे। देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते तो कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाचं औचित्य साधून नांदेड जिल्ह्यातील तमाम जनतेला आपल्या मार्फत माझी विनंती आहे की आपण आपापल्या गावामध्ये मंदिरावर रोषणाई करावी, घराच्या समोर दिवे लावावेत आणि एक प्रकारे दीपावली साजरी करावी अशा पद्धतीची विनंती देखील आहे। ज्या भागामध्ये समाज प्रबोधनकार असतील, कीर्तनकार असतील, त्यांचे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम, कीर्तनाचे कार्यक्रम, ज्यांना शक्य असेल तिथं महाप्रसादाचे कार्यक्रम, अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिउत्साहानं दीपावली साजरी करावी अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी मी करतोय। मला खात्री आहे सर्वच जण अयोध्येला एका दिवशी जाऊ शकणार नाही, टप्प्याटप्प्यानं, कारण कार्यक्रम एवढा मोठा होणार आहे। देशातून लाखोच्या कोटीच्या संख्येनं लोक तिथं राहतील। त्यामुळं 22 जानेवारी हा आपल्या गावामध्ये आपण सर्वांनी साजरा करावा आणि उत्साहात साजरा करावा अशी विनंती करतोय। साहेब, आगामी लोकसभेच्या निवडणुकीत 4 असं आहे, मला प्रश्न विचारण्यात आला की अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये आले तर लोकसभेचं काय? अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षात आले तरी लोकसभेची निवडणूक प्रताप पाटील चिखलीकरच लढवणार भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर। त्याच्यामुळे त्यांनी भाजपमध्ये येण्याची मला चिंता नाही आहे। दुसरा विषय, त्यांनी असं सांगितलं की विद्यमान खासदार घाबरत आहेत। एखाद्या वेळेस ते निवडले असते मला पडून तर मी घाबरायचा विषय निर्माण झाला असतो, पण कदाचित त्यांना उलटं वाटलं, ते मला घाबरता येत असं माझं मत आहे। मी त्यांना हरून जिंकलो, जिंकणारा कमी घाबरत नसतो। त्याच्यामुळे मी कशाची चिंता करत नाही। मला आत्मविश्वास आहे, माझ्या नेतृत्वावर विश्वास आहे, माझ्या पक्षावर विश्वास आहे आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये देश ज्या पद्धतीनं पुढे गेला, देशातली जनता आज मोदी साहेबांच्या पाठीशी आहे। त्यामुळं मला या निवडणुकीत कोणी हरू शकणार नाही। 4 पटीने मतदानामध्ये विजय मिळवला परत तोच प्रश्न नाही, विषय असा आहे की ते जसं म्हणाले की घाबरत आहेत, म्हणून मी सांगितलं की मागच्या वेळेस जेवढी लीड मिळाली त्याच्यापेक्षा 4 पटला मला त्याच्यापेक्षा जास्त मिळेल, कारण मोदी साहेबांच्या पाठीमागं देश उभा आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही।